राज्यातील एमपीएससी परीक्षांबाबत शासनाचा महत्त्वाचा निर्णय समोर आलाय। पेपरफुटी टाळण्यासाठी 4 सदस्यीय समिती गठीत केली जाणार आहे। परीक्षा प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी समिती गठीत केली जाणार आहे। 2 सेवानिवृत्त आयएएस आणि 1 सेवानिवृत्त आयपीएस अधिकाऱ्याचा या समितीत समावेश असेल। पुढील 3 महिन्यात समितीला अहवाल देण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। किशोरराजे निंबाळकर, सुरेश काकाणी आणि डॉक्टर शहाजी साळुंके यांचा समितीत समावेश असेल। तर राज्यातील एमपीएससी परीक्षांबाबत शासनाचा हा महत्त्वाचा निर्णय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेत। चेतन, राज्यातील एमपीएससी परीक्षांबाबत शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। निश्चितच एकंदरीत वारंवार आपण या आधीच्या काळांमध्ये एमपीएससी मार्फत घेतले गेलेल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पेपर फुटीचं प्रकरण पाहिलेलं होतं। इतकंच नव्हे तर पेपर परीक्षांच्या आधीच कुठेतरी विद्यार्थ्यांच्या हाताळल्यामुळे अनेक वेळा कुठेतरी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की होती ती एमपीएससी वरती आलेली होती आणि त्यानंतर आता शासनाने या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। कारण जवळपास 75,000 पदांची भरती आहे ती शासनामार्फत या वर्षभरात केली जाणार आहे आणि यासाठीच या प्रकारच्या परीक्षांमुळे यापुढे कुठेही पेपर फुटी होता कामा नये त्यासाठी 4 सदस्यीय समिती नेमलेली आहे। यामध्ये स्वतः या आधीचे माजी अध्यक्ष आहेत एमपीएससीचे किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल। सध्याचे जे एमपीएससी सचिव आहेत त्यांचाही या समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। याविरुद्ध सुरेश काकाणी हे दुसरे जे मेंबर आहेत ज्यांनी स्वतः महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त पदावरती काम केलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच आता यापुढची एकंदरीत जी कार्यपद्धती कशा प्रकारे असेल एमपीएससीची परीक्षा घेताना आणि उमेदवारांना पुन्हा परीक्षेला सामोरं जाता कामा नये या पद्धतीचा पूर्ण अभ्यास करून एक फुलप्रूफ असा अहवाल द्यायला सांगितलेला आहे। पुढच्या 3 महिन्यामध्ये ही समिती अहवाल देईल आणि त्यानंतर पुढील येत्या परीक्षांमध्ये नेमकं शासन एमपीएससीच्या परीक्षांमध्ये काय बदल करतंय हे पाहणं महत्त्वाचं राहील। त्यामुळे यापुढे तरी एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही। जगदीश, धन्यवाद चेतन दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।